उद्धव ठाकरेंच्या आदेशामुळे पक्षफुटीवेळी शांत बसलो, आदेश नसते तर राडे झाले असते. टू द पॉइंट मुलाखतीत अनिल परब यांची माहिती. हिंसाचारादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग झाला नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. महिला पोलिसांवर दगडफेक झाली, फडणवीसांची माहिती. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दंगेखोरांचा शोध सुरू. आतापर्यंत 104 दंगेखोरांची ओळख पटली. शेवटच्या दंगेखोराला अटक करेपर्यंत कारवाई सुरूच राहणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. नागपूर हिंसाचाराप्रकरणी आणखी दोघांना अटक. एमडीपीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि मोहम्मद शहजाद खानला बेड्या. जयंत पाटलांसोबत एआय बाबत चर्चा. भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया. तर भेटीबाबत विनाकारण वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं वक्तव्य. फरार प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापूर पोलिसांची लुकआउट नोटीस. तर कोरटकरचा पासपोर्ट जप्त करण्याची इंद्रजित सावंत यांची मागणी. माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस. कर्ज वाटपात अनियमितता असल्याप्रकरणी 2 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश. मागील त्याला सोलार पंप योजना कागदावरच. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना सोलार पंप मिळेना. 17,000 शेतकरी पैसे भरून सुद्धा योजनेपासून वंचित.